हा 10 वर्षाचा जो कालखंड होता तो खरंच संयम आणि प्रयत्न या दोन्हींची सुद्धा कसोटी पाहणारा होता. या 10 वर्षामध्ये काय नाही दिलं, या 10 वर्षामध्ये खूप काही दिलं. असं म्हटलं जातं की देर आर मेनी फादर्स ऑफ सक्सेस. तुम्हाला यश मिळालं की तुमच्या यशाचे भागीदार होण्यासाठी खूप काही जण स्वतःहून पुढे येतात. म्हणजे तू अधिकारी होशील मला खात्री होती, तुझ्या प्रयत्नामध्ये कधीही कमी होणार नाही, माझा ठाम विश्वास होता म्हणून मी नेहमी तुझ्या पाठीशी राहिलो, असं सांगणारे खूप काही काका मामा, म्हणजे मी तर म्हणतो की मला माझ्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात जेवढे नातेवाईक आहेत त्यापेक्षा कितीतरी नातेवाईक मला या अधिकार पदांना दिले. कारण आज प्रत्येकजण कोणतरी सांगतो मी माझा तुझा काका आहे, मामा आहे, परंतु 10 वर्षाचा जो परिश्रमाचा संघर्षाचा कालखंड होता त्यामध्ये असणारे जे या संघर्षाचे साथीदार होते ते फार कमी होते. आणि कदाचित आपल्या सर्वांना सुद्धा त्याची अनुभूती असेल, कारण त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त वाटा असतो तो आई वडिलांचा. कारण माझ्या मुलामध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता तो पूर्ण करेल हा विश्वास कायम त्या मुलांमध्ये ठेवण्याचं काम ते आईवडील करत असतात. त्यामुळं त्या आईवडिलांचं ऋण आणि त्यांचा आधार हा या स्पर्धा परीक्षेमधला सगळ्यात मोठा यशाचा वाटेकरी आहे असं मला वाटतं. खरं तर आम्ही शासनाच्या किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पंचवार्षिक योजनेचे लाभार्थी होतो. सर, आमची परीक्षा 2004 साली जाहीर झाली. 2005 मध्ये प्रिलिमचा निकाल लागला. 2006 मध्ये मेन्स एक्झाम झाली, त्याचा निकाल 2007 मध्ये लागला. 2008 मध्ये इंटरव्ह्यू झाला. नशिबानं निकाल लवकर लागला आणि आमचं जॉईनिंग 2009 मध्ये झालं. म्हणजे देशाच्या विकासासाठी कधी नेहरूंनी पंचवार्षिक योजनेचं स्वप्न पाहिलं होतं, त्या पंचवार्षिक योजनेचे कदाचित आम्ही बहुतेक शेवटचे लाभार्थी असो. या 5 वर्षामध्ये खरंच संयम आणि परिश्रम या दोन्हीची कसोटी लागली. आणि त्या काळामध्ये जे सहकारी होते, या 5 वर्षाच्या काळामध्ये किंवा या 10 वर्षाच्या काळामध्ये जे सहकारी होते ते खरं आयुष्यामधले खरे मित्र, खरे सहकारी, खरे मार्गदर्शक आहेत याची जाणीव झाली. म्हणून मी नेहमी म्हणतो की त्या 10 वर्षातले माझे जे सहकारी होते ते फक्त आणि फक्त मितेश घट्टेंचे सहकारी होते आणि आता आजूबाजूला जे आहेत ते DCP मितेश घट्टेंचे सहकारी आहेत.